नमस्कार, आज आपण बघणार आहोत जगातील 5 सर्वात प्रभावशाली एआय कंपन्या आणि त्यांची एक अनोखी गोष्ट। तुम्ही कधी विचार केला आहे का एआय आपल्याला कुठे नेऊन पोहोचवेल? चला तर सुरुवात करूया। नंबर 1, ओपनआय, फाउंडर इलॉन मस्क, सॅम ऑल्टमन। पहिली कंपनी आहे ओपनआय, जी 2015 मध्ये इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी सुरू केली। हे दोघं एआय तंत्रज्ञान वापरून मानवतेला फायदा पोहोचवण्यासाठी काम करत आहेत। त्यांचा चॅट जीपीटी आणि डाल-ए हे टूल्स तुम्हाला नक्कीच माहिती असतील। वास्तविक ओपनआय सुरुवातीला नफा न मिळवणारी संस्था होती, पण आज ती एआय क्षेत्रातील एक मोठा धक्का आहे। ओपनआयचं एक महत्त्वाचं मिशन म्हणजे एआय सुरक्षित आणि सर्वांसाठी फायदेशीर बनवणं। नंबर 2, पुढची कंपनी आहे गुगल डीपमाइंड, जी 2010 मध्ये डेमिस हसाबस, शेन लेग आणि मुस्तफा सुलीमन यांनी सुरू केली। डीपमाइंडचा अल्फागो प्रोग्राम जगाला थक्क करणारा मोमेंट देऊन गेला, जेव्हा त्याने मानवाला बुद्धिबळ खेळात हरवलं। डीपमाइंड केवळ खेळात नाही तर विज्ञानातही मोठ्या पातळीवर प्रगती करत आहे, जसे प्रोटीन फोल्डिंगचं मोठं आव्हान। नंबर 3, अँथ्रोपिक, फाउंडर डॅरियो अमोडे, डॅनियल अमोडे। 2021 मध्ये डॅरियो अमोडे आणि डॅनियल अमोडे या भावंडांनी ही कंपनी सुरू केली। अँथ्रोपिकचा उद्देश आहे एआयचा विकास सुरक्षितपणे आणि मानवी नियंत्रणाखाली असावा। क्लॉड एआय, जे त्यांनी तयार केलं, ते आज अत्यंत लोकप्रिय आहे कारण ते सुरक्षित आणि समजूतदार आहे। नंबर 4, एनव्हिडिया एआय, फाउंडर जेन्सन हुआंग, क्रिस मालिचॉव्स्की, कर्टिस प्रियम। आता एनव्हिडिया 1993 मध्ये जेन्सन हुआंग, क्रिस मालिचॉव्स्की आणि कर्टिस प्रियम यांनी या कंपनीची स्थापना केली। एनव्हिडिया आज एआयच्या जगात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे। त्यांचे जीपीयू हार्डवेअर आणि एआय ट्रेनिंगसाठीचं तंत्रज्ञान जगभरात लोकप्रिय आहे। आशा आहे की तुम्ही एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानावर एआयचं काम करताना तुमचा अनुभव घेतला असेल। नंबर 5, स्टेबिलिटी एआय, फाउंडर इमाद मुस्ताक। आणि शेवटी स्टेबिलिटी एआय 2019 मध्ये इमाद मुस्ताक यांनी ही कंपनी सुरू केली। स्टेबिलिटी एआयचा विशेष म्हणजे त्यांना लोकांना एआयचं सर्जनशीलता अनुभवायला द्यायचं होतं। त्यांचा स्टेबल डिफ्युजन आज जगभरातल्या लोकांच्या कलेला नवा आयाम देत आहे। एआय सर्जनशीलतेचा आविष्कार स्टेबिलिटी एआयने ओपन सोर्स करून लोकांना दिला। तर या होत्या 5 एआय कंपन्या आणि त्यांचा प्रवास। तुम्ही कधी विचार केला आहे का या कंपन्या आपल्या भविष्याला कसा आकार देत आहेत? तुम्हाला कोणती कंपनी आवडली किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जर गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।